बातमी आहे शिर्डीमधून साई मंदिरासंदर्भातली। लवकरच रामनवमी येते आणि त्यामुळे आता साईंचं शिर्डी मंदिर 24 तास खुलं राहणार आहे। रामनवमीला साईबाबांचं मंदिर 24 तास खुलं राहील आणि त्यांचं दर्शन घेता येणार आहे। रामनवमीच्या 3 दिवसांच्या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून 3 लाखांपेक्षाही जास्त भाविक साईंच्या समाधीचं दर्शन घेतील। रामनवमी उत्सव काळामध्ये साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट तसंच रोषणाई करण्यात येणार असून मुंबई आणि परिसरामधून पालखीसोबत येणाऱ्या पदयात्रींच्या निवाऱ्याची सोयही शिर्डीमध्ये करण्यात आली आहे। रामनवमी उत्सवासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे आणि साई संस्थांनी देखील साई भक्तांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे। आपण आता साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक 4 जवळ आहोत आणि या ठिकाणी साई भक्तांचं स्वागत जे आहे ते अशा पद्धतीने गजमुख गणपतीचा काल्पनिक देखावा जो आहे तो साकारण्यात येतोय। भव्य दिव्य असा हा देखावा जो आहे साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये हा उत्सव सुरू केला होता आणि तेव्हापासून रामनवमी शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची परंपरा जी आहे। उत्सवामध्ये लाखो साई भक्त शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचं दर्शन घेतील असा अंदाज साई संस्थांचा आहे आणि त्या अनुषंगाने साई संस्थांनी देखील भव्य दिव्य आहे शिर्डीमध्ये जवळपास 100च्या आसपास पालख्यांची नोंदणी साई संस्थांकडे झालेली आहे आणि या पालख्यांच्या माध्यमातून हजारो साई भक्त पायी चालत शिर्डीमध्ये येणार आहेत। त्या अनुषंगाने साई संस्थांनी देखील जय्यत अशी तयारी केलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर रामनवमी उत्सवासाठी शिर्डी नगरीसह साई भक्त देखील सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।